दिनांक 29 नोव्हेंबरला दुपारी एका हार्डवेअरच्या दुकानात एका ग्राहकानं 100च्या बनावट नोटा दिल्या व ते आज उघडकीस आलं. या हार्डवेअरच्या दुकानातून दुकानदाराला ज्यावेळेस ग्राहकाने वस्तू उचलून नेल्या व नोटा दिल्या, त्याच्यानंतर अर्ध्या तासानं त्या दुकानदाराच्या लक्षात आलं व त्या दुकानदाराने नोटा पाहिल्या व त्या डुप्लिकेट दिसून आल्या. तर या दुकानदाराचं असं म्हणणं आहे की निवडणुकांपासून या नोटा मार्केटमध्ये आल्याचं दिसून येत आहे. या बनावट नोटा पकडणं अत्यंत गरजेचं आहे. तरी पोलीस प्रशासनानं यावर लक्ष देण्याची गरज आहे. कारण या बनावट नोटांमुळे गरिबांची दिशाभूल होत आहे व दुकानदारांची सुद्धा फसवणूक होत आहे. निवडणुकीत जे सर्वसामान्य माणसाला वाटप झाले आणि त्याचा अंदाज होऊ शकतो अशा खोट्या नेटा वाटपात आल्या आणि त्याचा फायदा जनतेला होणारच नाही, परंतु नुकसान बऱ्याच प्रमाणात होऊ शकतं. या बनावट नोटामुळे देशाची आर्थिक परिस्थिती खालावली जाऊ शकते आणि अशा बनावट नोटा कुठून बनवल्या जातात आणि कोण याला आयात व निर्यात करते याचा शोध शासनाने घेतलाच पाहिजे अशी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. हिम्मतलाई न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.